नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील विटावे गंगावे येथे प्रकाशदादा कोल्हे सर यांच्या संकल्पनेतून आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं श्री क्षेत्र वडसिंगनाथ नागनाथ मंदिर विटावे गंगावे तालुका चांदवड येथे 108 कलशारोहण सोहळा श्री बाबाजींच्या आणि इतर संतांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात हरिद्वार, काशी, त्र्यंबकेश्वर व इतर ठिकाणचे कुंभमेळा साधू संतांच्या हस्ते कलश पूजन होऊन 7 दिवस महायज्ञ सोहळा संपन्न झाला। विटावे गंगावे पावनभूमीमध्ये 151 फुटाच्या जगातील सर्व उंच त्रिशूल कुंभमेळ्याच्या होणार आहे, असे प्रकाशदादा कोल्हे यांनी कार्यक्रमात सांगितलं। त्याप्रसंगी लाखोंच्या संख्येत भाविक दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला, अशी सविस्तर माहिती भागवत झालटे यांनी समाज माध्यमांना दिली। महाराष्ट्रातलं नव्हे तर संबंध भारतातलं एकमेव मंदिर 108 कलशाचं होतं आहे। हे आपल्या संबंध भारतीयांना आनंदाची आणि अभिमानाची आणि अस्मितेची गोष्ट आहे। या मंदिरामध्ये 108 कलश रोवण होत असताना 108 कुंडात्मक अतिरुद्र स्वाकार यज्ञ सोहळा संपन्न झालेला आहे। सर्वांच्या जीवनामध्ये शांती, समाधान, सुख, कल्याण मिळावं यासाठी नव्हे तर विश्वातील संबंध मानवजातीला, प्राणीमात्रांना वैश्विक शांती प्राप्त व्हावं या हेतूने विश्वशांती सोहळा हा संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर आपल्या सगळ्या लोकांचं जीवन समृद्ध व्हावं, त्यांच्या विचारांमध्ये, आचारामध्ये बदल व्हावं आणि त्यांच्या हातून अतिशय चांगलं योग या मानवजातीचं कल्याण होईल, कल्याणकारी जीवन निर्माण होईल यासाठी एक कीर्तन सोहळा, प्रवचन सोहळा, सत्संग इथे संपन्न होत आहेत। आज संबंध भारतातले सर्व महंत, संत, साधू महाराज या सोहळ्यास उपस्थित झाले। एक प्रकारे 2027ला होऊ पाहणारा महाकुंभ याची सुरुवात या कुंभाने झाली, याबद्दल सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके।